नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल अक्षय गोट फार्मिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा विषय असा आहे की शेळी पालन करताना शेळीची निवड कशी करायची बाबा? कोणती शेळी आपण आपल्या दारात आणायची आणि कोणत्या शेळीवर आपण पैसे लावायचे की जेणेकरून त्या शेळीतून आपल्याला जास्त नफा मिळाला पाहिजे व आपलं सगळं सेट झालं पाहिजे. म्हणजे आपलं शेळीपालन हे सेट झालं पाहिजे. कारण की शेळी जर निवडायची आपली जर चुकली तर पायात जर भक्कम नसला तर इमारत सगळी ढासळू शकते. म्हणजे पुढं भरपूर अडचणी आपल्याला येतात. मला म्हणायचं असं आहे, की तुम्ही जर शेळीची निवड करताना जर चुकला, तर तुम्हाला इतक्या अडचणी येतील, की तुम्ही त्याच्यावर परत समजू शकणार नाही, की तुम्हाला बाबा काय आपल्याबरोबर व्हायला लागले. कारण की शेळीची निवड एक अशी गोष्ट आहे, की ज्याला शेळीची निवड जमली, ती शेळी पालनात नक्की सक्सेस होते. कारण की शेळी पालनात जर सक्सेस व्हायचं जर जर झालं तुम्हाला, तर शेळीची निवड योग्य करायला पाहिजे. आता तर शेळीची निवड मग तुम्ही म्हणणार सगळी शेरडं सारखीच घे. तर सगळी शेरडं मित्रांनो सारखी नसते. ती कसं होते एखाद्या शेरडाची पचनशक्ती चांगली असते. एखाद्या शेरडाची पचनशक्ती कमी असते. आता कुठल्या शेरडांची पचनशक्ती कमी असते? तर ज्या जुनाट शेरडांचे आहेत म्हणजे ज्याची बाबा 3-4 येतं झाली ती. त्या शेरडाची पचनशक्ती कमी असते. त्यामुळं त्याला दूधही त्या प्रमाणात कमीच येते. त्यामुळं कोकरही मिळणारी त्याच प्रमाणात कमी आपल्याला वजनाची मिळते. त्यामुळे आपल्याला बाजारात त्याचा काही दर होत नाही. आणि कसं होतंय ते जुनाट शेळी आपल्याला घेतल्यामुळं कसं होते, की जुनाट शेळी घेतल्यामुळं आपल्याला त्याची येतं जास्त होत नाही ती. त्याच्यावर आपण जे पैसा लावतोय तर पैसा लावून पण त्याची येतं जास्त न झाल्यामुळं आणि त्या शेळीत अशक्तपणा जास्त राहतोय. शेळी डरकाळणे शेळीला वारंवार तुम्हाला सांगतो त्याला जंतू व्हायचं प्रमाण एवढं बेकार प्रमाणात असते, की तुम्ही विचारही करू शकणार नाही. त्यामुळे शेळी पहिल्यांदा तुम्ही जेव्हा निवडताय, तेव्हा एक गोष्ट ध्यानात घ्यायची, की तुम्ही बाबा ती शेळी जुनाट निवडायची नाही. तर शेळी निवडायची कुठली नवाट शेळी जी दाताला शिल्लक आहे बाबा. असं काही नाही की जुनाट शेरडं बाद असते ती नवाट शेरडं चांगली असतात. पण शेळीच्या अंगात बाबा लगेच तुम्हाला कळून जाईल की शेळी बघितल्यावर बाबा ही शेळी मापातल्या वयात आहेत किंवा तिच्या अंगात एक ताकद आहे. कारण की शेळी कशी असावी ताण्याला लांबवर असू द्या किंवा आखूड असू द्या. फक्त शेळी छातीला मोठी असावी. कारण की का माझं सांगायचं तात्पर्य आहे की जर इंजन जर मोठं असलं तर गाडीचा लोड किती पण ओढू शकते. म्हणजे छाती ही म्हणजेच त्या गाडीचं इंधन असल्यासारखं आहे. त्या शेळीचं इंधन असल्यासारखं आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता ही शेळीची छाती किती मोठी आहे. मी बळम ह्या शेळीचा व्हिडिओ शूट केलेला आहे. कारण का शेळीचं जेवढं इंधन चांगलं आहे म्हणजे छाती जेवढी चांगली आहे तेवढं रक्तप्रवाह जास्त होऊन पचनशक्ती त्याची चांगली राहते. त्यामुळे मोठी छातीची बघून शेळी घ्या आणि छातीच्या मापातच त्याचा कोटा असावा. नाहीतर छातीपेक्षा 2-3 पटीने जर कोटा असला आणि पोट जर खाली सरकलेलं असलं आणि कासाचा झोळ जर असला तर ती शेळी घेऊन ये. कासाचा झोळ म्हणजे काय होतंय, कासाचा झोळ कधी सुटतोय तर तिचं वय झाल्यावर कासाचा देठ त्याचा हा पायाच्या खालच्या दिशेनं म्हणजे जमिनीच्या खालच्या दिशेने दुसऱ्या-तिसऱ्या येतानंतर 3 येतानंतर तिचा खाली सुटायला चालू होतोय आणि जवळ-जवळ तिचं पोट जे आहे ते खालच्या बाजूला सुटते. तर पोट न सुटलेली, कासाचा झोळ न सुटलेली अशी शेळी बघून घ्यायची. मग तुम्ही म्हणणार पोट आणि कास कुठं असावी? तर पोट ही छातीच्या लेव्हलनं जास्त खाली नसू नये. खालच्या बाजूने जेव्हा आपण बघेल तेव्हा छातीच्या लेव्हलनं पोट ही खाली जास्त नसावं नये आणि कास पण त्याच्या खाली जास्त नसू नये. कास कसा असावे, की कासेचा झोळ किंवा गड्डा ज्याला म्हणतोय आपण कासेचा गड्डा ती अ, श खाल शरीराबरोबर पोटाबरोबर जाम असावा. कारण का आणि शेळी किंवा तुम्ही एखादं जनावर ज्याच्यावर पैसा लावणार आहे, ती महत्वाची कंबर ही घट्ट असली पाहिजे आणि त्या नुसतीच कंबर घट असून चालत नाही, तर की ती बाबा तुम्ही जी शेळी किंवा जी वस्तू तुम्ही पैसे देऊन आणणार आहे, वस्तू तुम्ही चालवून बघायची आहे. बाबा ती चालताना कशी जर तुम्हाला सांगायचं म्हणजे घोडा कसा चालतोय तसंच जर त्याची चालण्याची चाल असेल, तर ती शेळी निवडायची. कारण की चालताना बाबा ती अवकून चालते का नरम चालते, खाली मान ढकलून चालते का, अशी शेळी आणायची नाही. आणि ज्या शेळीच्या अंगावर
ज्या शेळीच्या अंगावर चकाकी नाही आणि ज्या शेळीच्या अंगावर म्हणजे मांस जी वरल्या अंगावरली जी मांस आहे ती नाही, अशी शेळी तुम्ही आणायची नाही. अशामुळे काय होतंय माणसाचं, की मी लय माणसं बघितली, की शेळी जाऊन हाय अशी घेऊन येते. शेळी हाडानं मोठी दिसल्या घेऊन येते ती नुसतीच आणि इथं आल्यावर काय होते, की शेळीला दूधच निघत नाही. तर दूध कुठून येते तर मित्रांनो, शेळीच्या असणाऱ्या अ, अंगातल्या पाण्यातून म्हणजे तिच्या पावरीतून ती दूध येते. शरीरात जर मांस असेल तर ती पचनशक्ती पण घट राहते. तिची आणि पचनशक्ती घट राहिल्यामुळे कासाकडे दूध पण उतरते. तर ती शेळीच्या पहिल्यांदा तुम्हाला निवड करताना ध्यानात घ्यायचं आहे, की बाबा त्या शेळीच्या अंगावर तेज भरपूर आहे का? दुसरी गोष्ट म्हणजे तिच्या अंगात किती प्रमाणात पॉवर आहे. लगेच कळते तुम्हाला, की शेळी बघितल्यावर चालण्यावरनं तिच्या तुम्हाला हालचालीवरनं शेळी जर त्या मापची जर पॉवर असेल तर शेळी बघताना किंवा इकडे-तिकडे हे करताना त्याच प्रमाणात बाजारात हालचाल करते किंवा तुम्ही घरगुती बघताना तर अशी शेळी निवडायची. 4 पैसे जास्त गेले तर जाऊ द्या, पण कोणत्याही शेळीवर आपलं पैसे लावून तुम्ही स्वतःचा पाया ढासळून घेऊ नका. तर माझं सांगणं एवढंच आहे, की पहिल्यांदा करताना तुम्ही नक्की त्या शेळीवर 1,000-500 जास्त गेलं तरी चालते. कोणत्या शेळीवर पैसे लावायचे तुम्हाला त्याच पैशावर शेळीला पैसे लावायचे, की ज्या शेळीमध्ये बाबा दूध देण्याची क्षमता भरपूर आहे आणि तिच्या अंगात खाल्लं तरी पचवण्याची शक्ती भरपूर आहे. अशी शेळी तुम्हाला निवडायची आहे. कुजाट, वडाक पडलेली शेरडं किंवा गाभडलेली शेरडं लगेच तुम्हाला कळून जातात आणि ज्या शेळीची केस निघायला लागली ती बाबा ती शेळी अशी केस निघालेली शेळी, मेंढी निवडायची नाही. तुम्ही तर बघू शकता या व्हिडिओमध्ये मी मेंढी एक टाकलेली आहे. आता शेळी पण बघू शकताय तुम्ही. तर ज्या शेळीची केस अशी निघायला लागली ती शेळी निवडायची नाही आणि ज्या शेळीच्या अंगावरती बाबा गज करण्यासारखं किंवा टिपकं-टिपकं, पांढरं टिपकं पडले ते अशी शेळी निवडायची नाही. आता जास्त प्रमाणात देशी पण शेळी निवडाय नाही तर देशी तुम्ही लगेच ओळखू शकता, की जास्त प्रमाणात माझं म्हणण्याचा काय अर्थ काय आहे, की जास्त प्रमाणात जी शेळी बाबा प्युअर तांबडी केस झाली ती अशी शेळी तुम्ही निवडायची नाही. आणि जास्त हायब्रिड हे पण निवडू नका. कारण की लय क्वालिटीची पण शेळी निवडू नका. मध्यम स्वरूपात चाला, तुम्हाला कधीच तोटा येणार नाही. मध्यम स्वरूपाची म्हणजे कशी शेळी ओळखायची तुम्ही, तर ज्या शेळीच्या कास आणि ज्या शेळीला अति गारुड डोळा आहेत बाबा आणि ज्या शेळीची कास प्युअर पांढरी पडलेली असं वाटते की त्यात काही सार नाही. म्हणजे अति त्या क्वालिटीची किंवा हायब्रिड शेळी झाली तर तशी निवडायची नाही. आणि एखादी शेळी कसं आहे की पाकच केस त्याची तांबडी पडली ती किंवा उन्हानं अशी हे झालेली अशी प्युअर देशी पण शेळी नाही. मध्यम लेवल तुम्हाला सोडायची नाही कधी. शेळी निवडताना आणि तुम्ही बघू शकता मी शेळी धावतोय. ही शेळी छातीला किती मोठी आहे तर बघा तुम्ही. तान्याला निवडताना शेळी लांबडी नक्कीच निवडा आणि तिच्या अंगामध्ये पॉवर असावी. आणि ती शेळी निवडायची की बाबा आणि शेळी निवडताना एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण ज्या शेळीवर पैसे लावतोय बाबा ती बाजारातून आणून उद्याच्या दुसऱ्या बाजारात नेली तर त्या शेळीचे तेवढे पैसे होतील का? हा महत्त्वाचा मुद्दा आपल्या लक्षात घेतला पाहिजे. कारण का आपण शेळी पालन करायला लागलोय बाबा. करताना की पहिल्यांदा असं करायचं नाही की शेळी चांगली आहे म्हणून 10,000 शेळी आहे तर तिला 15,000 द्यायचं असं करायचं नाही. कारण का ती 5,000 तुम्हाला काढण्यासाठी फार काळ लागतो मित्रांनो. तर पहिल्यांदा कसं करायचंय, एखादा ज्याला समजते बाबा असा माणूस न्यायचा किंवा बाबा ज्याला खरंच त्यातलं ज्ञान आहे, ज्याला सगळी त्यातली माहिती आहे, तशी माणसं न्या आणि तुम्ही काय करा की त्या शेळीला बाबा नेमकं किती पैसे द्यावे लागतील. कारण की उद्या जर तुम्ही बाजारात गेला तर त्या काय अडचण लागली तर त्या शेळीचे पैसे कमी नाही येतात त्याच्यापेक्षा जास्त पैसे आले म्हणजे पाहिजे. त्यामुळे अशा तऱ्हेने तुम्ही नफ्यात जाऊ शकताला. नाहीतर पहिल्यांदा जास्त पैसे देऊन तुम्ही पहिल्यांदाच तुमचा पाया खचवून तोट्यात याचाला आणि शेळीची निवड मी तुम्हाला सांगितलीच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा कुठल्यावर आणि कसा आणि किती लावायचा ते पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आणि आम्ही ही लास्टला जी व्हिडिओमध्ये शेरडं दावतोय तर अशी शेरडं निवडायची नाहीत. आता बघू शकताय तुम्ही ही 4-5 शेरडं मी मागे गेलेली आणि ही शेळी बघू शकताय. हिच्या अंगात तुम्हाला
सांगतो 3 महिन्याची सध्या गाभ आहे शेळी असून काय शेळीच्या शरीरावर बघा केस कशी एकदम कुजटल्यावानी झालेली आहेत आणि शरीरात पाण्याचं प्रमाण काही सकट नाही शेळीच्या ह्या. त्यामुळे जर ही शेळी वेली तर ह्या शेळीला कोकराला दूध आपल्याला वरनं पाजावं लागेल आणि ह्याला पैसे दिलेले आपल्याला बुडीतच आणि पैसे शेळी काय लवकर गाभ राहणार नाही त्यामुळे आपण तोट्यात जाऊ. त्यामुळं मित्रांनो ध्यान ठेवा, पहिल्यांदा तुम्ही जर शेळी पालन करत असाला किंवा केला असेल तर शेळीची निवड ही प्रॉपर झाली पाहिजे. शेळीची निवड जर तुमची योग्य झाली तर तुम्हाला शेळी पालनात सक्सेस होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. कारण का शेळी पालनात शेळीची निवड ही महत्त्वाचा म्हणजे एकदम असा विषय आहे की ज्यापासूनच आपल्या शेळी पालनाचा पाया उभारला जातो आणि परत परत त्याचं चारा पालनाद्वारे त्याचं नियोजन केलं जातं. त्यामुळे नक्कीच एखादा अनुभवी माणूस तुमच्या संगट किंवा तुम्ही अनुभवी जर यात चालला तर कसं होते पैशामुळे माणसं काय काय वेळा असं होते की शेळी निवड करताना पैशाच्या बजेटमुळे निवड माणसाची चुकते आणि ती एकदा चुकलेला रस्ता परत फिरून माघारी येऊस तर ती आपला टाइम वेस्टेज होतोय. तर नक्कीच तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कळालं असेल की बाबा आपल्याला कुठल्या शेळीवर पैसे लावायचे कुठले नाही. त्यामुळे आपली एवढी माहिती बघितल्याबद्दल तुमचे सर्व मनापासून धन्यवाद.